नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पुस्तकामधील बघा आपण कोणते क्वेश्चन करतो. क्वेश्चन आउट ऑफ टेक्स्ट बुक, चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी. त्यामध्ये आपण 5 क्वेश्चन कंप्लीट केलेत मागच्या व्हिडिओमध्ये. आता 6 नंबरचा क्वेश्चन करतो. बघा या 6 नंबरच्या क्वेश्चनमध्ये त्यांनी काय दिलेले आहे. पहिल्यांदा इकडे बघूया का आपण. बघा हा ट्रायंगल ABM. बघा ABM म्हणजे असं ना ABM म्हणजे हा वरचा ब्ल्यू आणि ब्लॅक आणि हा खालचा ट्रायंगल असा. तो कोणता आहे तर AMC. हे दोन ट्रायंगल त्यांनी कॉन्ग्रुएंट दिले आणि सांगितलंय शो दॅट कोणते ट्रायंगल AMB हा छोटा आणि मोठा ABC हे दोन सिमिलर दाखवा. म्हणजे कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या आपल्याला साईड कॉन्ग्रुएंट असतात एवढा गुणधर्म जरी माहीत असेल आपल्याला तरी आपण आरामात हा भाग प्रश्न करू शकतो. चला ठीक आहे. नेहमीची पद्धत आपली अशी आहे की जे गिव्हन मध्ये देतात पहिलं वाक्य ते आपण आपल्या प्रूफमध्ये पहिलं वाक्य लिहित असतो. मग ठीक आहे, पहिलं त्यांनी हेच दिलंय आपल्याला की हे दोघे कॉन्ग्रुएंट आहेत. लिहून टाकूया. बघा मग काय लिहिणार बघा. इन फिगर काय बरं ट्रायंगल ABN कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ACM. कुठनं घेतलं हे आम्हाला गिव्हनने दिलं. आता दिलंय त्याचा उपयोग केला पाहिजे ना. आपण काय करू याच्या करस्पॉन्डिंग साईड बघा. पहिलं अक्षर दुसरं, पहिलं लेटर दुसरं लेटर, पहिलं लेटर दुसरं लेटर म्हणजे एक साईड. 2 लेटर घेतली की एक साईड वर AB बोललं हे 2 लेटर घेतले तर आपल्याला इथे असं होतं. ठीक आहे. हे 2 A अल्फाबेट AB AC. ठीक आहे. आपण इथे लिहिणार AB कॉन्ग्रुएंट काय लिहूया AC. अजून घेऊया AN कॉन्ग्रुएंट AN पहिला आणि तिसरा AN. मग दोघांना एकच आपण रिझन देऊया. काय रिझन देऊया. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असं आपल्या बुकमध्ये आपण नेहमी वापरतो. आता मला काय करायचं यांचे रेशो काढायचे. तर रेशो मिळवताना मी काय करणार AB ला हा AM घेणार रेशोला आणि AC ला AN घेणार. बघा रेशो काढतोय मी यांचे. आता बघा कोणता आहे. पहिला रेशो येणार काय AB अपॉन काय येणार AM इज इक्वल टू इथे काय येणार मग AC ला कोणाला न्यायचंय AN. हा एक रेशो मिळाला. कोणता रेशो मिळाला आपल्याला. कोणत्या रेशो आहे त्याला काय लिहायचं माहिती. रेशो ऑफ है ना कॉन्ग्रुएंट साइड्स झालं. आपल्याला आता इन्व्हर्टेंडो करायचं आहे. इन्व्हर्टेंडो म्हणजे उलट करा. फक्त जॉमेट्रिकल वर्ड आहे. उलटे करा. खालचा वर वरचा खाल. चला AM अपॉन AB इज इक्वल टू AN अपॉन AC. हे आपलं फर्स्ट इक्वेशन झालं. आपण काय केलं ते पण लिहूया ना. इन्व्हर्टेंडो झालं. आता आपण दुसरा ट्रायंगल ज्याला आपल्याला सिमिलर दाखवायचा आहे तो ट्रायंगल घेतो आहोत. घेऊया नाव त्याचं. आनंदाने घ्यायचं, लाजायचं नाही. हा बघा तो ट्रायंगल इन नाव असेल. नाव ट्रायंगल AMN अँड तुम्ही डायरेक्ट सिमिलर लिहिता तसं नाही. यांचा दोघांचा विचार करतोय आपण. ट्रायंगल ABC असे मोठे. हा छोटा आणि हा मोठा असे 2 ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. तर यामध्ये बघा हा रेशो इक्वल आहे. 2 साईडचा रेशो इक्वल आहे म्हणजे SS झालं.
आणि त्यामधला आपण जर अजून एक अँगल टाकला तर एस ए एस टेस याला लागू होईल सिमिलरला. ट्राय तर करून बघूया. काय नाही, हे खाली घ्या फक्त बस. चला बोलवा ना, या रेशोना बोलवा. ते तयारच आहे. येत आहे रे? हो येतो. चला बघा, ए एम अपॉन ए बी इज इक्वल टू ए एन अपॉन ए सी. कुठनं मिळवलं? फ्रॉम वन इक्वेशन म्हणून मिळवलं. आता एक अँगल. आता बघा ह्या दोन्ही ट्रँगलला, हे दोन्ही ट्रँगलचं नावातच लपलेलं बघा. हे पहिलं लेटर इक्वल, हे अल्फाबेट आहे, हे अल्फाबेट ए कॉमन आहे, मग तो अँगल पण कॉमन आहे. कॉमन आहे म्हणजे इक्वल आहे. चला इथे असं लिहूया, अँगल ए कॉन्ग्रुअंट अँगल ए. रिझन देऊया ना, कॉमन अँगल. झालं. या दोन ट्रँगल मध्ये हे दोन रेशो म्हणजे एस आणि एस रेशो आणि त्यामधील हा अँगल, अशा प्रकारे हे दोन्ही ट्रँगल सिमिलर झाले. जे पाहिजे ते. तर ट्रँगल काय लिहिणार? ए एम एन सिमिलर ट्रँगल ए बी सी. हेन्स प्रूव्ह. व्हेरी गुड. झालं ना, एकदम सोपं. पण गोंधळात टाकणारा होता प्रश्न. तुम्हाला तर नक्कीच पहिल्यांदाच कधीच बघितलेला नाही, पण इथे आपल्या अभ्यासक्रमातील भाग आहे कॉन्ग्रुअंट ट्रँगल आणि सिमिलर ट्रँगल. पण पुस्तकात कुठेच मिळणार नाही असे हे प्रश्न आहेत. असे प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न 4थ्या आणि 5व्या मध्ये असतात आणि यांची टोटल असते 11. 4थ्या प्रश्नाचे 8 आणि 5व्या प्रश्नाचे 3. असे 11 मार्क तुमचे. 40 पैकी 11 मार्क बाहेरच्या प्रश्नांचे असतात. म्हणजे 29च मार्क तुम्हाला पुस्तकातील आहेत. पण